नमस्कार मित्रांनो, कथासार या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजची आपली बोधकथा आहे, पाने झडली तरी मुळं राहतात. जगात प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. झाडांच्या पानांसारखी माणसांची नाती, भावना, स्वप्न, अगदी त्यांचे दुःखही कधीतरी गळून पडतात. पण त्यांची मुळं मात्र खोल रुतलेली असतात. त्या मुळांतूनच पुन्हा नवी पालवी फुटते. ही गोष्ट आहे एका साध्याशा गावातल्या एका वृद्ध शिक्षकाशी आणि त्याच्या एका विसरलेल्या विद्यार्थ्याची, ज्याने आयुष्याचं खरं मूल्य पुन्हा शोधून काढलं. रत्नागिरी जिल्ह्याच्या एका टोकाला बसलेलं पळसवाडी. डोंगराळ भाग, हिरवळ आणि पावसाळ्यात तर स्वर्ग वाटावा असं निसर्ग सौंदर्य. या गावात एक जुनी शाळा होती, ज्ञानदीप विद्यालय. त्या शाळेत एक शिक्षक होते, गंगाधर जोशी गुरुजी. वय वर्षे 72, निवृत्त झालेले, पण अद्यापही शाळेत दररोज येऊन विद्यार्थ्यांना बोलून समजावणारे, शिकवणारे, मार्गदर्शन करणारे. त्यांच्या शिकवणीतून कित्येक विद्यार्थी मोठ्या पदावर पोहोचले. पण एक विद्यार्थी मात्र त्यांच्या मनात कायम रेंगाळत होता. राजीव पाटील. हुशार, आत्मविश्वासी, पण खूपच लवकरच गाव सोडून शहरात गेलेला. राजीव आता मुंबईत मोठा बिझनेसमॅन झाला होता. बंगले, गाड्या, प्रतिष्ठा, सगळं काही होतं त्याच्याकडे. पण मनात एक वाळवंट होतं. त्याला वाटायचं त्याचं आयुष्य सगळ्यांसाठी एक आदर्श असावं. पण एकटेपणाच्या रात्री त्याला नेहमी गुरुजी आठवायचे. त्यांची शिकवण, त्यांचं बोलणं आणि शाळेच्या मागच्या चिंचेचं झाड, जिथे त्याने एकदा मनातलं सगळं मोकळं केलं होतं. एका रात्री राजीवने अचानक निर्णय घेतला, माझं मूड पाहायला हवं. तो काही न सांगताच गाडी घेऊन पळसवाडीत पोहोचला. गाव तसंच होतं, शांत, निसर्गरम्य आणि आपलंसं. तो थेट शाळेत गेला. शाळा बंद होती, पण गेटवर बसलेले गंगाधर गुरुजी, वयानं थकलेले, पण डोळ्यातली चमक तशीच. राजीव, तू? गुरुजींचा थरथरता आवाज. राजीव गुडघ्यावर बसला. गुरुजींचे पाय धरले. दोघंही थोडा वेळ शांत, फक्त वाऱ्याची झुळूक आणि झाडांची सळसळ. गुरुजींनी त्याला त्याची जुनी वही दाखवली. त्यात राजीवच्या नोट्स होत्या. त्यात त्याच्या स्वप्नांचा उल्लेख होता. तू म्हणाला होतास, तू गावासाठी काही करशील. विसरलास का रे? गुरुजींचा प्रश्न मनाला भेटला. राजीवने एक सुस्कारा टाकला. हो गुरुजी, विसरलो. शहराच्या झगमगाटात स्वतःलाच हरवून बसलो. त्या दिवसापासून राजीव दर महिन्याला गावात यायला लागला. शाळेसाठी संगणक लॅब उभी केली. गरीब मुलांसाठी स्कॉलरशिप सुरू केली. शाळेच्या मागे एक नवीन लायब्ररी सुरू केली, गुरुकिल्ली वाचनालय. गावात परिवर्तन होऊ लागलं. नव्या पिढीला स्पर्धा परीक्षा, उद्योजकता आणि शेती सुधारणा यांचा नव्याने परिचय झाला. राजीवच्या कामाने गावाला एक नवा आत्मा दिला. एकदा गुरुजींनी राजीवला वडाचं झाड दाखवलं. हे झाड 50 वर्षापूर्वी मी लावलं. पानं गळतात, वेली
कोसळतात पण मुळं राहतात. तू आमच्या मुळातलाच आहेस. आता त्या मुळांना पुन्हा पालवी फुटते. राजीवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं, आयुष्यातली खरी कमाई संपत्ती नव्हे तर माणसं असतात. माणसांच्या मनात राहणं म्हणजे खरं अमरत्व. या बोधकथेचा निष्कर्ष हाच सांगतो की आपण कितीही पुढे गेलो, यशस्वी झालो, तरी आपल्या मुळाशी, आपल्या माणसांशी नातं जपलं पाहिजे. कारण झाड उंच जातात पण त्यांचं बळ त्यांच्या मुळांमध्ये असतं. हेच खरं जीवनाचं सूत्र आहे की पाने झडली तरी मुळं राहतात,